तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणिपादं वीरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्यदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमित्राचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरयामि सुरामीरय मद्यपमादठान वीरमणि समादयामि साधु साधु साधु। ही उद्देशिका ही भारतीय संविधानाचा आत्मा आहे। त्या उद्देशिकेमध्ये काय आहे, सुरुवात काय उद्देशिकेची की आम्ही भारतीय लोक, ही भारतीय संविधानाची उद्देशिका आम्ही भारतीय लोक आणि आमच्या लोकांच्या प्रती म्हणजे सर्व भारतीय नागरिकांच्या प्रती आम्ही असा भारत निर्माण करीत आहोत जो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य आणि लोकशाहीवादी असेल। आणि हे कोणासाठी आम्ही निर्माण करत आहोत तर आमच्या भारतीय लोकांसाठी। आम्ही भारतीय लोकांसाठी काय देत आहोत, प्रिएम्बलमध्ये काय सांगितले, भारतीय लोकांसाठी आम्ही स्वातंत्र्य देत आहोत। ते कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य असेल, ते स्वातंत्र्य असेल बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, ते स्वातंत्र्य असेल विचारांचं स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल। भारतीय प्रिएम्बल दुसरं काय सांगते, आम्ही समानता देत आहोत। समानता कशी असेल की संधीची समानता भेटली पाहिजे। आणि भारतीय संविधान पुढे सांगतं की आम्ही बंधुता देतोय की या देशाची प्रतिष्ठा, या देशाचं सार्वभौमत्व आणि माणसाची प्रतिष्ठा राखली पाहिजे। भारतीय संविधानाने सर्वप्रथम माणूस हा केंद्रबिंदू मानलेला आहे। म्हणजे सर्वश्रेष्ठ कोण आहे भारतामध्ये तर माणूस आहे, भारतीय नागरिक आहे। आणि आणि त्यासाठी त्या संविधानाचं आपण बाबासाहेबांनी जे मूलभूत अधिकार दिले, हे प्रिएम्बल हे सगळं वैशिष्ट्य साकार करण्यासाठी, एखादं घर बांधण्यासाठी जसं आपल्याला साहित्य लागतं त्याचप्रमाणे भारतीय संविधान हे पूर्णपणे साकारण्यासाठी काही कायदे काही अधिकार आपल्याला दिलेले आहेत आणि ते मूलभूत अधिकार दिलेले आहेत। मूलभूत अधिकारामध्ये एकूण राज्यघटनेमध्ये 395 कलमे आहेत आणि 22 परिस्थिती आहेत। ती मूलभूत आपण फक्त 5 मिनिटात मूलभूत अधिकार घेऊया। मूलभूत अधिकार दिले बाबासाहेब घटनेच्या 14व्या कलमात सांगितले, पंत यावरून कोणालाही तुम्ही कोणालाही संधी नाकारली जाणार नाही किंवा भेद केला जाणार नाही। घटनेच्या 16व्या कलमात सांगितलेले आहे की जे कमकुवत घटक आहेत त्यांच्यासाठी आम्ही रिजनेबल भेद निर्माण करू शकतो। म्हणजे आपण एसटी मध्ये जाता, तुम्ही बघता एसटी मध्ये लेडीजसाठी काही ठराविक जागा असतात किंवा गर्भवती बाईसाठी काही ठराविक जागा असतात का, राज्यघटनेने सांगितले जे समान येण्यासाठी काय करायला पाहिजे की जे कमकुवत आहेत त्यांना पण समानतेवर आणले पाहिजे। शाहू महाराजांचं एक उदाहरण देतो आणि हे करतो। शाहू महाराजांनी जसं सांगितलं होतं की काही घोड्यांना पेन टाकली होती आणि सगळ्या घोड्यांना सोडलं होतं, त्याच्यामध्ये जे सशक्त घोडे होते त्या सशक्त घोड्यांनी ती पेन खाल्ली आणि जे कमकुवत घोडे ते मागे राहिले। म्हणून त्या कमकुवत घोड्यांना पुढे आणण्यासाठी रिजनेबल भेद करायला, म्हणजे ज्याला मराठीमध्ये विकासात्मक भेद, तो राज्यघटनेच्या 16व्या कलमात गेला आणि त्याच्यातूनच ती आरक्षणाची उत्पत्ती झाली आहे। घटनेच्या 17व्या कलमात सांगितलेलं आहे की कोणालाही अनटचेबिलिटी राहणार नाही। घटनेच्या 18व्या कलमात सांगितलेलं आहे की कोणालाही कायद्याची प्रक्रिया असल्याशिवाय आपण त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही। घटनेत बंधूंनो 19 आणि 20
19व्या कलमामध्ये आपल्याला स्वातंत्र्याची हमी दिली आहे, स्वातंत्र्याची. पण ते स्वातंत्र्य कसं असलं पाहिजे? स्वातंत्र्य स्वैराचार असलं नाही पाहिजे. आणि घटनेच्या 21व्या कलमामध्ये आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी दिली आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार दिलाय. आज तुम्ही बघतात, आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो किंवा प्रशासकीय कलेक्टर समोर जेव्हा जातो तेव्हा आपलाही एक अधिकार असतो, तो आपल्या राज्यघटनेने प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा दिलेला आहे. म्हणजे जर इथे आपण हा समूह जमला, 19 अधिकाराप्रमाणे हा समूह जमला, पण या समूहाने दुसऱ्याच्या समूहाला कोणताही आरोग्यविषयक किंवा कोणतीही त्यांची तक्रार असं आपण वर्तन केले नाही पाहिजे, म्हणजे सर्वच भारतीयांनी. आणि घटनेच्या 23व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की कोणाचंही शोषण होता कामा नये या देशामध्ये, कोणालाचंही शोषण होता कामा नये. घटनेच्या 25व्या कलमामध्ये सांगितलंय की या देशातल्या प्रत्येक माणसाला धर्माचा अधिकार असेल, पण या देशाला धर्म नाही, माणसाला धर्म आहे. काय सांगितलंय? तुम्ही धर्म म्हणून स्वतः का कोणत्याही देवाची, कोणत्याही कोणाची पण श्रद्धा उपासना करू शकता, परंतु आपल्या देशाला धर्म नाही, तर आपल्या देशातील माणसाला धर्म आहे. आणि घटनेच्या पुढे 32व्या कलमात आपल्याला घटनेच्या 21व्या कलमामध्ये शिक्षणाचा अधिकार दिलाय. की शिक्षणाचा अधिकार असा दिलाय की आपल्याला म्हणजे 1ली ते 6वी पर्यंत म्हणजे त्या वयाच्या गव्हर्नमेंटने शिक्षण दिलंच पाहिजे. घटनेच्या 32व्या कलमामध्ये या सगळ्याची अंमलबजावणी होत नसेल. घटनेच्या 29व्या कलमामध्ये सांगितलं की प्रत्येकाला आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा, मग तो भाषा असो, धर्म असो, कोणताही राखण्याचा अधिकार दिलाय. घटनेच्या 32वे कलम हे बाबासाहेबांनी निर्माण करताना सांगितले. हे कलम म्हणजे जर कायदा जर विसंगीत होत असेल तर या कलमाने तुम्हाला अधिकार दिलाय. तर अशा प्रकारचे खरोखर होतंय का? तर आपण बोलतो की संविधान धोक्यात आलंय, परंतु संविधानाची धोक्यात येण्यापेक्षा संविधानाची अंमलबजावणी होत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. राज्यघटनेने आपल्याला 21व्या कलमानुसार शिक्षणाचा अधिकार दिलाय, परंतु आपल्याला आज शिक्षण खरोखर भेटतं का? राज्यघटनेने अनेक असे मानवमुक्तीसाठी जे कार्य, मानवमुक्तीसाठी जे आवश्यक आहे ते सर्व केलेले आहे. ही अशी राज्यघटना आपल्याला बाबासाहेबांनी दिली. ती राज्यघटना हे करण्यासाठी आपल्याला तिचं पूजन किंवा तिचं प्रेम न करता आपण तिची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य झाले पाहिजेत. आणि आज या ठिकाणी आपल्या तळोदा विभागातून आमचे कमलाकर कांबळे, विजय गायकवाड, सचिन तांबे, संजय सोनावणे, आमचे वरिष्ठ नेते रामदास पाटील, गायकवाड साहेब, या सगळ्यांनी मिळून, तसेच सगळे आपले पंचवर्षी बौद्ध बांधव मिळून हा जो कार्यक्रम आपण करत आहोत, आज आपण जागृत होऊया, आपण संविधानाचं पालन करूया, संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, एवढं मी बोलतो आणि थांबतो.